Part 2 Boli. Thus the year passed. अशा प्रकारे अनेक वर्ष निघून गेली. The village became a small town. आता या गावाचं एका छोट्या शहरामध्ये रूपांतर झालं होतं. The little primary school became high school. आणि त्या लहानशा प्राथमिक शाळेची आता माध्यमिक शाळा झाली होती. There were now a cinema under a tin shed and a cotton ginning mill. म्हणजे आता गावामध्ये पत्र्याच्या एका शेडमध्ये सिनेमाघर आणि कापूस पिंजण्याची गिरणी जी आहे तर ती चालू झाली होती. The mail train began to stop at their railway station. आणि मालगाडी आता तिथल्या मालगाडी आणि इतर ज्या मेल एक्सप्रेस आहेत तर त्या आता तिथल्या रेल्वे स्टेशनवर थांबू लागल्या होत्या. वन नाईट म्हणजे एके रात्री आफ्टर डिनर रामलाल सेड टू हिज वाईफ. एके रात्री जेवणानंतर रामलाल आपल्या पत्नीला म्हणाले, देन शाल आय ॲक्सेप्ट बिशंबर्स प्रपोजल. मग बिशंबरचा प्रस्ताव मी मान्य करू का? येस सर्टनली हिज वाईफ सेड. हो जरूर, त्यांची पत्नी म्हणाली. भोली विल बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राइडग्रूम. असा सुखवस्तू नवरा मिळाला तर भोळीचं भाग्यच उजळेल. अ बिग शॉप, अ हाऊस ऑफ हिज ओन, अँड आय हिअर सेव्हरल थाउजंड्स इन हिज बँक. बघा, मोठं दुकान, स्वतःचं घर आणि बँकेत हजारो रुपये आहेत असंही मी ऐकलंय. मोर ओव्हर ही इज नॉट आस्किंग फॉर एनी डावरी. आणि असंही मी ऐकलंय, विशेष म्हणजे तो हुंडाही मागत नाहीये. दॅट्स राईट, बट ही इज नॉट सो यंग. यू नो, ऑलमोस्ट द सेम एज ॲज आय एम, अँड ही ऑल्सो लिम्प्स. दॅट्स राईट, म्हणजे बरोबर आहे तुझं, पण तो वयाने लहान नाही. बट ही इज नॉट सो यंग, तो वयाने काही लहान नाही. यू नो, तुला माहित आहे का, जवळपास तो माझ्याच वयाचा आहे. यू नो, ऑलमोस्ट द सेम एज ॲज आय एम, अँड ही ऑल्सो लिम्प्स. आणि तो पायाने किंचित आधू पण आहे. मोर ओव्हर द चिल्ड्रन फ्रॉम हिज फर्स्ट वाईफ आर क्वाईट ग्रोन अप. आणि त्यात पुन्हा त्याची पहिल्या बायकोची असणारी मुलंही बरीच मोठी आहेत. सो व्हॉट डज इट मॅटर, हिज वाईफ रिप्लाइड. तो क्या हुआ, त्याने काय फरक पडतो, त्याची पत्नी तिने उत्तर दिलं. 45 or 50, इट इज नॉट ग्रेट एज फॉर अ मॅन. 45 किंवा 50 म्हणजे पुरुषासाठी काय फार मोठं वय नाही. वी आर लकी दॅट ही इज फ्रॉम अनदर विलेज and does not know about her pockmarks and her lack of sense. उलट आपलं नशीब म्हणजे तो दुसऱ्या गावचा आहे. त्याला तिच्या देवीच्या डागांबद्दल आणि मंदपणाबद्दल अजिबात माहिती नाही. इफ वी डोंट ॲक्सेप्ट धिस प्रपोजल, जर आपण हे स्थळ स्वीकारलं नाही, शी मे रिमेन अनमॅरिड ऑल हर लाईफ. ती जन्मभर अशीच बिनलग्नाची राहील, तिचं लग्नच होणार नाही. तिचे वडील बोलतात, येस बट आय वंडर व्हॉट भोली विल से. हो, पण भोळी काय म्हणेल याचा मी विचार करतोय. व्हॉट विल दॅट विटलेस वन से. सी इज लाईक अ डम काव. ती अधू डोक्याची काय म्हणणार आहे, ती तर मठ्ठ आहे. डम काऊ येते. मे बी यू आर राईट मटर्ड रामलाल. खरंय तू म्हणतेस ते, रामलाल पुटपुटले. मे बी यू आर राईट. मटर्ड म्हणजे पुटपुटले. का कोण पुटपुटले? रामलाल. तुझं म्हणणं कदाचित बरोबरही असेल. इन द अदर कॉर्नर ऑफ द कोर्टयार्ड. आणि अंगणात दुसऱ्या टोकाला भोळी पलंगावर पडून आई वडिलांचं कुजबुजल्या आवाजात ते बोलणं ऐकत होती. इन द अदर कॉर्नर ऑफ द कोर्टयार्ड. कोर्टयार्ड म्हणजे अंगण. भोळी लाईड अवेक ऑन हर कॉट अँड लिसन टू हर पॅरेंट्स.
आणि तिच्या पालकांना ते ऐकत होती. विस्पर्ड, ते पॅरेंट्सचं ते अपोस्ट्रॉफी आहे बरं का. पॅरेंट्स विस्पर्ड कॉन्व्हर्सेशन, कुजबुजत त्यांचं जे चर्चा चालली होती ते ती ऐकत होती. बिशंबरनाथ वॉज अ वेल टू डू ग्रोसर. बिशंबरनाथ हा एक श्रीमंत दुकानदार होता. He came with a big party of friends and relations with him for the wedding. तो त्याच्या बऱ्याच मित्रमंडळींना आणि नातलगांचा लवाजमा घेऊन लग्नासाठी आला. A brass band playing a popular tune from the Indian theme headed the procession with the bridegroom riding a decorated horse. म्हणजे मिरवणुकीसमोर पितळी बँडवर हिंदी सिनेमातली लोकप्रिय गाणी वाजत होती. प्रोसेशन म्हणजे मिरवणूक. अँड द ब्राईडग्रूम रायडिंग अ डेकोरेटेड हॉर्स, आणि नवरा मुलगा कुठे सजलेल्या घोड्यावर बसून पाठीमागून येत होता. रामलाल वॉज ओव्हरजॉईड टू सी सच पॉम्प अँड स्प्लेंडर. तो थाटमाट पाहून रामलाल खुश झाले होते. He had never dreamed that his fourth daughter would have such a grand wedding. आपल्या चौथ्या लेकीचं इतक्या धामधुमीत लग्न होईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. भोलीज एल्डर सिस्टर्स who had come for the occasion were envious of her luck. लग्नाला आलेल्या भोळीच्या ज्या मोठ्या बहिणी होत्या, हा थाट पाहून त्या तिचा हेवा करू लागल्या. एनव्हियस म्हणजे हेवा करणे. When the auspicious moment came, the priest said, "Bring the bride." जेव्हा लग्नाचा मुहूर्त जवळ आला तेव्हा भटजी म्हणाले, वधूला घेऊन या. भोली clad a red silken bridal dress was led to the bride's place near the sacred fire. रेशमी लाल वधू वस्त्रातल्या भोळीला यज्ञाजवळ वरापाशी आणण्यात आलं. गार्लँड द ब्राईड, वन ऑफ हिज फ्रेंड्स प्रॉम्प्टेड बिशंबरनाथ. वधूला माळ घाला, बिशंबरनाथला त्याच्या मित्रांपैकी एकाने सूचना केल्या. द ब्राईडग्रूम लिफ्टेड द गार्लँड ऑफ येलो मॅरीगोल्ड्स. म्हणजे वराने, ब्राईडग्रूम म्हणजे तो वर जो होता बिशंबरनाथ, पिवळ्या झेंडूच्या फुलांचा हार वर उचलला. लिफ्टेड द गार्लँड, गार्लँड म्हणजे हार. A woman slipped back the silken veil from the bride's face. एकीने वधूच्या चेहऱ्यावरचा तो रेशमी घुंगट होता तो मागे केला. बिशंबर took a quick glance. बिशंबरने एक नजर टाकली. The garland remained poised in his hands. आणि तो हार घेऊन तसाच उभा राहिला. The bride slowly pulled down the veil over the face. म्हणजे वधूने अलगत घुंगट पुन्हा चेहऱ्यावर ओढला. Have you seen her? said बिशंबर to the friend next to him. अबे तूने देखा है क्या इसको? तू तिला बघितलंस? बिशंबर आपल्या मित्राला म्हणाला. She has pockmarks on her face. तिच्या चेहऱ्यावर देवीचे व्रण आहेत. So what? You're not young either. मग काय झालं? तू तरी कुठे तरुण आहेस? Maybe, but if I am to marry her, her father must give me 5,000 rupees. नसेलही मी तरुण, पण मी तिच्याशी लग्न करावं असं वाटत असेल तर तिच्या वडिलांनी मला 5,000 रुपये दिले पाहिजेत. रामलाल went and placed his turban, his honor, at the Bishambar's feet. Do not humiliate me so. Take 2,000 rupees. रामलालने पुढे होऊन आपला मान आहे, आपली पगडी आहे, ती बिशंबरच्या पायावर ठेवली. डू नॉट ह्युमिलिएट मी सो. टेक 2,000 रुपीज. माझा असा अपमान करू नका. 2,000 रुपये घ्या. नो, 5,000 और वी गो बॅक. कीप युअर डॉटर. नाही, 5,000 नाहीतर आम्ही परत जातो. तुमची मुलगी ठेवा तुमच्याकडे. बी अ लिटिल कन्सिडरेट प्लीज. इफ यू गो बॅक आय कॅन नेव्हर शो माय फेस इन द विलेज. थोडं समजून घ्या. मी विनंती करतो, तुम्ही जर परत गेलात तर गावात तोंड दाखवायला मला जागा उरणार नाही. देन आउट विथ 5,000. मग 5,000 द्या.
tears streaming down his face. त्याच्या चेहऱ्यांवरून अश्रू घरंगळत होते. रामलाल वेंट इन, रामलाल आत गेले. ओपन द सेफ, त्यांनी तिजोरी उघडली. अँड काउंटेड द नोट्स, आणि त्यांनी नोटा मोजायला सुरुवात केली. ही प्लेस द बंडल ॲट द ब्राईडग्रूम्स फीट, आणि त्यांनी मग नोटांचे बंडल त्या नवऱ्या मुलाच्या पायावर ठेवले. ऑन बिशंबर्स ग्रीडी फेस अपीयर्ड अ ट्रायफंट स्माईल, म्हणजे लोभी अशा, बघा ग्रीडी म्हणजे लोभी, बिशंबरच्या चेहऱ्यावर विजयी हास्य तरळलं. अपीयर्ड म्हणजे तरळलं किंवा आलं. ट्रायफंट स्माईल म्हणजे विजयी हास्य. ही हॅड गॅम्बल्ड अँड वोन, तो जुगार खेळला होता आणि जिंकला होता. गिव्ह मी द गार्लँड, ही अनाउन्स्ड. मला तो हार द्या, आणा तो हार, तो उद्गारला.